नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण कोकणात प्रत्येक घरामध्ये केला जाणारा म्हणजे उन्हाळ्याच्या याच्यामध्ये जेव्हा आंबे असतात आणि हे आंबे छोटे आंबे असतात, बिटक्या पण म्हणतात त्याला, रायवळ आंबे ह्याला घेतले तरी चालतात, पण इतके छोटे आंबे असतात की पूर्णपणे आपल्याला चुकून खाता येतात ते। आणि जसं आपण माशाचं सार बनवतो तशा पद्धतीचा हा मसाला बनवून ठेवलेला आहे मी। त्याच्यामध्ये लाल मिरची असते, काश्मीरी मिरची कुठली असेल ती, कारण ही तिखट नसते, फक्त रंग असतो। धणे घ्यायचे, ओलं खोबरं थोडंसं आणि थोडं लसूण पाकळ्या। तर हे सर्व आपण मिरच्या भिजत घालायच्या, धणे आणि मिरच्या, आणि सर्व एकदम वाटून घ्यायचं। तर मी वेळ जायला नको म्हणून हे सर्व वाटून दाखवलेलं आहे तुम्हाला। आणि फोडणीसाठी हे साहित्य आहे, राई जिरा आहे, माझ्याकडे आता कढीपत्ता नाहीये, कढीपत्ता घातला तरी चालतो। थोडीशी आपण पाव चमचा मेथी घेतलेली आहे, हिंग आहे, 2 छोट्याशा मिरच्या घेतल्यात लाल, आणि चेचलेलं म्हणजे ठेचलेलं लसूण असतं ते आपण फोडणीला घालणार आहोत। तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू। आपण कढई ठेवली तापत आणि थोडंसं तेल घालायचं, काही तेलाची खूप गरज नाही याला। 2 छोटे चमचे आपण तेल घातलेलं आहे। आणि हे जे फोडणीचं साहित्य आहे, लसूण, मिरची, थोडीशी मेथी आहे, हिंग आहे आणि राई जिरा आहे, ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घातला तरी चालतो। आता सध्या माझ्याकडे कढीपत्ता नाहीये। सगळ्यात प्रथम आपण थोडं हिंग घालूया। मेथी थोडी परतून झाली की आपण राई जिरं घालणार आहोत। अतिशय सोपी कृती आणि पटकन होणारी। हे लसूण आणि आपण मिरच्याही घालूया याच्यात। झाडाखाली पडलेले आंबे पण खूप मिळतात, त्याच्यामुळे हा प्रकार घरामध्ये सर्रास केला जातो कोकणामध्ये। आता आपण याच्यामध्ये हे वाटप घालून टाकूया। आणि हे खूप पातळ करायचं नाही, आंबट गोड आणि थोडी तिखट चवीची अशी ही डिश आहे। यात आपण आता मीठ आणि थोडासा गूळ घालणार आहोत। आंबे तसे गोडच आहेत, पण तरी चवीला आपण गूळ घालणार आहोत। आता हे आंबे कसे सोलायचे ते दाखवते। याचा देठ आहे तो वरचा असा काढून घ्यायचा आणि फक्त साल काढून घ्यायची अशी। हे असे दोरा असलेले आंबे ह्याला लागतात, रायवळ आंबे असतात हे, आणि कोकणामध्ये याला बिटक्या पण म्हणतात। हे आपण असे सर्व साफ करून मग त्या चटणीमध्ये सोडायचे। इतकी सोपी डिश आहे ही। आपण गुळाचा एक तुकडा घालतोय, कमी जास्त आपल्या आवडीनुसार करायचं, आणि मीठ घालूया आपण चवीनुसार। आता याला छान उकळी येते तोपर्यंत मी हे आंबे सालाकडून साफ करून घेते आणि मग ह्याच्यात आपण सोडायचे। आपण सर्व आंबे असे साला काढून घेतलेत आणि आता ह्याच्यात हे सोडूया। किती सोपी डिश आहे बघा, आणि अतिशय चविष्ट डिश असते, मस्त एकदम। आता फक्त याला उकळी येऊ द्यायची की आंब्याचा जो रस आहे तोही त्याच्यात मिक्स होईल आणि सर्व मिळून येईल एकदम। एक 5 मिनिटं आपण याला वाफ काढून मस्त शिजवून घेऊया। आपण एक 5-7 मिनिटांनी वाफ आल्यानंतर उघडून बघूया, म्हणजे आंबे त्या रसामध्ये, मिरचीच्या वाटपामध्ये छान मुरले जातात आणि खूप सुंदर लागतात हे चोखून खायला। भाताबरोबर, भाकरी, चपाती कशाबरोबर पण हे आपण खाऊ शकतो। कोकणातली पारंपरिक डिश आहे ही। थोडीशी आपण गार्निशिंगला कोथिंबीर घालूया। आणि ह्याला आंब्याचं रायतं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं, याला सासव पण म्हणतात, ह्याला आंब्याचं रायतं म्हणतात। तर आपलं झालेलं आहे। नक्की रेसिपी करून बघा, आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।